गोष्ट अरुणिमाची. दोस्तांनो, मी अरुणिमा सिन्हा. आज तुम्ही गुगलवर शोधलं तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी. पण एक सांगू, मी काही जन्मजा अपंग वगैरे नव्हती. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगते तुम्हाला. लखनौपासून 200 किमी अंतरावर असणारं अहमदनगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. मोठ्या बहिणीचे पती हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य. पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता CISFची नोकरी मिळेल का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील, हा भाऊसाहेबांनी दिलेला सल्ला मी शिरोधार्थ मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केल्याने कॉल लेटर आले देखील. पण फॉर्ममध्ये नेमकी माझी तारीखच चुकलेली होती. हा घोळ निस्तारण्यासाठी दिलेला जाणं भाग होतं. 11 एप्रिल 2011चा हा दिवस. लखनौ स्टेशनवर गर्दीनं फुललेली. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफनी मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. बस एवढे कागदपत्रांचे काम झाले की झालेच आपलं पक्के. अचानक माझं लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनीवर होते. पण मी काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करता जेवढी नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातल्या प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयान अंधारात माझ्या दोन्ही हातपाय धरून त्या नराधमांनी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेने मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्यांमध्ये अडकून पडली. अरुणिमा, रेल्वे येत आहे, तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे. हा अंतर्मनाचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचतोवर खूप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धडधडत निघून गेली. नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 19 रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा चक्काचूरच झाला होता, पण दुसऱ्या पायाची दुरावस्था झालेली. त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिली. आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्णपणे तल्लखपणे तेथून सुटकेचा विचार करत होता. सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कर्मचारी तेथे आले. हादरलेच ते मला तशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाली दुर्दैवाची दशावतार. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ज्ञ होता, ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. संचित झालेल्या डॉक्टरांना व सहकाऱ्यांना मीच धीर दिला. डॉक्टर, नाही तर माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापला तरी चालेल. डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःचे 1 युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखत माझा पाय कापला गेला. इकडे मी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते. पण हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळंच नाट्य घडत होतं. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली. ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्समध्ये हलवले. राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या. पण शल्याचं एकच होतं की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली. इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथपर्यंत काही छापून येत होतं. तब्बल 4 महिने मी एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती, पण या मानसिक जखमांचं गाव अंतरंग घायल करणारं होतं. मी माझ्या ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब, आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो, पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रास. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या मी निर्धार केला, जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांना बोलू दे. पण एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग होतं. गगन भरारी घ्यायचा वेळ रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपल्या सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःचा असतो. आता उठता बसता खाता पिता केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते. माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जो मी विचार केला होता तेव्हा अगदी टोकाच्या प्रक्रिया ऐकायला मिळाल्या. शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरचा परिणाम झालेला दिसतोय. अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावर नेलं, पण
माझं कुटुंब आणि भाईसाहेब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला शक्य आहे असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. एम्समधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हातपाय कापावा लागलेले पेशंट दिवसेंदिवस अगदी महिनोन्महिन उठत नाहीत. मी 2च दिवसात उभी राहिली. एका पायात घोट्याची हाडे तुटलेली रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार. नि जोडीला बाईसाहेब. आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलाय. तुला ठाऊक आहे तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हा सर केलं आहे. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला. जगाला तू कोण आहेस ते दाखवून द्यायला. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे 1.5 वर्षासाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण. यातून मी तावडून सुलाखून निघत होते. या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे त्यावेळी ते सतत गोल फिरत, त्यामुळे पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यातील स्टील रॉड घातलेला होता. त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तरी तीव्र वेदनांचे झटके बस. माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयारच होईना. साहजिक, जिथे अव्यंग धाडधाकट माणसे गिरिभ्रमण करण्यास धजत नाहीत तेथे माझी काय कथा. पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसांची एक रोमांचकारी लढाई. प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी 4 बेस कॅम्प करावे लागतात. एकदा का तुम्ही कॅम्प 4ला पोहोचला की तिथून शिखर 3500 फुटांवर आहे. पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात, म्हणून याला डेड झोन म्हटले जाते. मला तुम्हाला सांगावं वाटतं की 4थ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंत आधीच्या कॅम्पमध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. इतके पुढे की लोक विचारत, मॅडम हर बार आप हमसे आगे रहते हो, आखिर क्या खाते हो भाई. मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. कदाचित याच विचारांचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं. डेथ झोनची चढाई सुरू झाली. जिकडे तिकडे मृतदेहाचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. माझा आदल्या रात्री भेटलेल्या बांगलादेशी गिर्यारोहक मुखी पडलेला दिसला. पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घातला होता. तुला मारायचं नाही अरुणिमा. अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं तसं अगदी तसंच आपलं शरीर वागतं. 21 मे 2013ला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला. अरुणिमा, तुला ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय. आताच मागे फिर. एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील. शेर्पा कळकळीने बजावत होता. पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाव ऑर नेव्हर. आता अगदी या क्षणी जरी मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखणी माझ्या शरीराचे मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी रिस्पॉन्सिप उभे करणं आणि अग्निदिव्य तोंड द्यावं लागायचं असतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेर्पाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला. मी अशी न तशी मरणारच होते, तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेला शेर्पा चिडचिड का असेना पण व्हिडिओ घेतला. अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला. आता मी उतरू लागले होते. जेमतेम 40-50 मैलावर माझ्या ऑक्सिजनचा साठा संपला. एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत, पण फॉर्च्यून फॉरेवर द ब्रेव्ज यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होत म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला. माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा उतरताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे आणि आम्ही तो ओलांडून आलो होतो. माझा दिवस अखेर आला होता. गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले होते. गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, घट्ट बांधणी यांचे धडे तर मिळालेच, पण
एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं. तुम्हा कुमार वयोगटातल्या मुला-मुलींना एक सांगावंसं वाटतं की आपण ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं.